सलामीची जोडी आपण पाहतोय. गोळीबार मैदान या संघाच्या आकाश आणि अशोक गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. जय बजरंग बाहुली बुद्रुक या संघाकडून पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय प्रकाश. क्वालिफायच्या सामन्याला सुरुवात होते. पहिल्या ओव्हरचा पहिलाच बॉल घेऊन जाईल प्रकाश. सामना करेल आकाश. नॉन स्ट्रायकिंग अशोक. पहिलाच बॉल यावेळेस मात्र आडवे बॅटने खेळून काढलाय फाईन लेगच्या दिशेने. चेंडू मात्र सीमा पार होतोय. मात्र थर्डमॅनच्या दिशेने चेंडू निघून गेलाय. चौकार मिळतोय. या चौकाराने मात्र श्रीगणेश होतोय गोळीबार मैदान या संघाचा. पहिल्या चेंडूवर प्रकाशचा पुढील बॉल. पहिल्या ओव्हरमधील दुसराच बॉल. सामना करतोय आकाश. विस्फोटक फलंदाज आहे दोन्ही अशोक आणि आकाश. आकाशच्या बॅटमधून चौकारच पाहिलं आपण पहिलाच. यावेळेस मात्र पुणे एकदा समोरच्या दिशेने फटका होता आणि यावेळेस धाबा देईल अशोक. यावेळेस अशोक या फलंदाजांना मोठी चूक केली कारण लक्ष्मी रेषा पार केले होते. हातामध्ये चेंडू होता आणि स्वतः गोलंदाज यावेळेस चेंडूवरती गेला आणि स्टंपिंग करून यावेळेस डगाऊचा आसरा दाखवून दिलाय अशोक या फलंदाजाला. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या ती मात्र 4. हा टाका चेंडू. यावेळेस मात्र जोरदार फटका. चेंडूला भिरकावून दिला. चेंडू मात्र निघून जाईल हवाई सफर. हा येतोय षटकार आकाशच्या बॅटमधून. या षटकाराच्या मदतीने संघाचा दाबलक पुढे सरकतोय गोळीबार मैदान या संघाचा 10 या आकड्यावरती. हाफ टॅकर चेंडू होता. तितका चांगला असा फटका आपण पाहिलाय आकाशच्या बॅटमधून. संघाचा दाबलक 10 या आकड्यावरती. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल प्रकाश. सामना करतोय आकाश. पुन्हा एकदा टाका चेंडू. पुन्हा एकदा दिशा दाखवून दिलाय फाईन लेगच्या दिशेने. हा देखील येतोय षटकार. बॅक टू बॅक दुसराही षटकार आपण पाहतोय आकाशच्या बॅटमधून. या षटकाराच्या मदतीने संघाचा दाबलक पुढे सरकतोय 16 या आकड्यावरती. षटकातील पुढील बॉल. हेच मात्र पुन्हा एकदा लो फुलटो चेंडू. पुन्हा एकदा फाईन दिशा फटका सजवलाय. पुन्हा एकदा मात्र यावेळेस संघाचा दाबलक आपण पाहू शकाल 20 या आकड्यावरती. षटकातील पुढील बॉल. हेच मात्र कोलवटामध्ये चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय लेग साईडच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडू आडला जातोय. शेवटच्या बॉलवरती एक धाव येते. या एक धावने मात्र एक ओव्हरच्या समाप्तीनंतर दाबलक आपण पाहू शकाल गोळीबार मैदान या संघाचा 1 गडी बाद 21. मागणं ओव्हर ठरलं प्रकाश गोलंदाजा. 6 चेंडूमध्ये 21 धावा मिळवले गोळीबार मैदान इगतपुरी या संघाच्या फलंदाजांना. आपण मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज पाहतोय आकाश आणि अक्षय. आकाश या फलंदाजांना 6 चेंडूचा सामना केलाय. वैयक्तिक 21 धावा आणि संघाच्या देखील 21 धावा आपण पाहतोय. एक मात्र विकेट अशोकच्या स्वरूपात आपण पाहतोय दाबलकावरती. तो देखील रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळाला आहे जय बजरंग बाहुली या संघाला. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गावर सज्ज होतो गोपाल. गोपालचा पहिलाच बॉल दुसऱ्या ओव्हरमधील. सामना करेल आकाश. पहिलाच बॉल. यावेळेस मात्र आडवे बॅटने पुन्हा एकदा फटका सजवला. चेंडू मागे क्षेत्ररक्षक सागर.
चेंडू मात्र सीमा पार होतोय, हा देखील येतोय चौकार. या चौकाराच्या मदतीने संघाचा दाबलक पुढे सरकतोय. दाबलक आपण पाहू शकाल 25च्या आकड्यावरती मागण्यावर ठरतोय गोपाल गोलंदाजा. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. अजूनही 5 चेंडू फिकी करायचे आहे गोपाल या गोलंदाजाला. गोपालचा पुढील बॉल, षटकातील दुसराच बॉल. सामना करतोय आकाश. यश मात्र पुन्हा एकदा फटका सजवलाय. सर्कलच्या आतमध्ये यावेळेस फील्ड केला जाईल. तोपर्यंत वेगाने एक धाव मात्र कंप्लीट होते. या एक धावने मात्र संघाचा दाबलक पुढे सरकतोय 26 या आकड्यावरती. अजूनही षटकातील 4 बॉल शिल्लक गोपाल या गोलंदाजाचा. पण पाहतोय कोहलीपाईचा सामना, मस्त सामना, तगडा सामना, खतरनाक सामना, अटॅक आने वाला सामना. गोळीबार मैदान इगतपुरी विरुद्ध जय बजरंग बाहुली. यावेळेस मात्र पहिल्या डावामध्ये खेळताना आपण पाहतोय गोळीबार मैदान इगतपुरी या संघाला सध्याच्या घडीला 1.2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मिळवली 30-26. षटकातील पुढील बॉल, हेच मात्र पुन्हा एकदा मिस टायमिंग फटका. जेल उडाला, जेलची संधी, सुरेखाची जेल. फलंदाज बाद अक्षय. दुसरा झटका लागतोय गोळीबार मैदान इगतपुरी या संघाला. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या ती मात्र 26. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय गोळीबार मैदान इगतपुरी या संघाचा रामदास अर्थात राम. बघूया सर्कल मर्यादा संपलेली आहे. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये मात्र 26 धावा मिळवले गोळीबार मैदान इगतपुरी या संघानं. अजूनही दुसऱ्या ओव्हरमधील 3 बॉल शिल्लक गोपाल या गोलंदाजाचा. सामना करेल न्यू बॅटर राम. बघूया पुढील बॉल, गोपाल या गोलंदाजाचा. सामना करतोय राम. षटकातील चौथाच बॉल, अपटाकर चेंडू. यावेळेस मात्र पुन्हा इथे जेल उडालाय. पुन्हा एकदा यावेळेस सुरेख जेल. बॅक टू बॅक दुसराही झटका लागतोय गोळीबार मैदान इगतपुरी या संघाला. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या ती मात्र 26. यावेळेस मात्र कमबॅक केला या गोलंदाजानं. कंबरतोड गोलंदाजी यावेळेस गोपाल या गोलंदाजी. 2 मोठे फलंदाज मात्र डगआउटच्या आचऱ्याला पाठवून दिलाय गोपाल या गोलंदाजानं. सुंदर गोलंदाजी. पहिला बॉल मात्र मागडं ठेवलं होतं, त्यानंतर या गोलंदाजानं कमाल करून दाखवले नक्कीच आपल्या संघासाठी. 5 धावा खर्च केलाय, 2 मोठे विकेट मिळवून दिले. अजूनही षटकातील 2 बॉल शिल्लक. पुन्हा एकदा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल गोळीबार मैदान इगतपुरी या संघाचा. कृष्णा. बघूया डावखुरी हाताचा फलंदाज आहे कृष्णा. दुसऱ्या ओव्हरमधील गोपाल या गोलंदाजाचा 5वाच बॉल. सामना करेल डावखुरी हाताचा फलंदाज कृष्णा. पहिल्याच बॉलचा सामना करेल कृष्णा फलंदाज. न्यू बॅटर आहे स्टॅकवरती. गोपालचा पुढील बॉल, फुल बॉल. यावेळेस मात्र फटका सजवलाय दूरवरती क्षेत्ररक्षक. चेंडू मात्र
धरणीला दान होतोय तोपर्यंत वेगाने दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि बघता बघता 2 धावा मात्र वेगाने कंप्लीट. या 2 धावांनी मात्र संघाचा दाबलक पुढे सरकतो 28 आकड्यावरती. जेलची संधी होती परंतु क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नव्हते आणि 2 धावा मिळते गोळीबार मैदान इगतपुरी या संघाला. षटकातील शेवटचा बॉल दुसऱ्या ओव्हरमधील गोपाल या गोलंदाजाचा सामना करतोय कृष्णा. मात्र पुन्हा एकदा फटका सजवला गॅपमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक एक धाव पुन्हा आणि एक धाव जोडली जाईल दाबलगवरती. या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकाल गोळीबार मैदान इगतपुरी या संघानं धावसंख्या मिळवली ते 29. षटकातील पुढील बॉल सोमला द्यायचा यावेळेस मात्र जोरदार फटका. पुन्हा एकदा जेलची संधी. जेल सुटला दिल तुटला. एक धाव देखील लुटली. पुन्हा एकदा संधी आली होती क्षेत्ररक्षकाला परंतु यावेळेस सागर मात्र जेल कॅरेज करू शकला नाही. एक धाव मिळतंय गोळीबार मैदान या संघाला. या एक धावेने मात्र संघाचा दाबलक पुढे सर केला 30 आकड्यावरती. तिसरा चोर आतळताना आपण पाहतोय जय बजरंग बाहुली या संघाकडून सोमनाथ. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल सोमनाथ. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मिस टायमिंग फटका. जेल उडाला. जेलची संधी. चेंडूखाली क्षेत्ररक्षक राजाराम. यावेळेस पुन्हा एकदा फलंदाज बाद होतोय आकाश. पुन्हा एकदा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय संतोष. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल सोमनाथ. सामना करेला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये संतोष. संघाची दाबलक आपण पाहू शकाल सध्याची घडीला 30 धावा जोडले गेल्या दाबलकवरती. 5 विकेट आपण पाहतोय. आधी टीम मात्र डगआउटच्या आसऱ्याला. गोळीबार मैदान इगतपुरी या संघाचा. या जोडीला कुठेतरी धावा मिळवणं खूप गरजेचं आहे. चांगलं आव्हान द्यावं लागेल यावेळेस जय बजरंग बाहुली या संघाला. मात्र पुन्हा एकदा कोलवटामध्ये चेंडू खोदून काढला. यावेळेस मात्र एक धावेचा प्रयत्न आणि बघता बघता एक धाव मात्र वेगाने कंप्लीट. नोट आउट. एक धाव धुरली जाईल. एक धावेने मात्र संघाचा दाबलक पुढे सरकतो 31 आकड्यावरती.
तिसऱ्या ओव्हरमधील पुढील बॉल घेऊन जाईल सोमनाथ, सामना करेल अजय. मात्र पुन्हा एकदा गुडलेंचं चेंडू आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही या निर्धार चेंडू होतोय. डॉट चेंडू आपण पाहू शकाल यावेळेस सोमनाथ या गोलंदाजा. सुंदर गोलंदाज यावेळेस जय बजरंग बाहुली या संघाकडून. तिसरं षटक हाताळतोय सोमनाथ. सध्याची घडीला 5 चेंडू फेकी केले, मात्र 2 धावा खर्च केले, 2 विकेट देखील मिळवून दिलाय. परंतु अजूनही एक शेवटचा बॉल शिल्लक आहे. या शेवटच्या बॉलवरती अजय किती धावा जोडू शकेल धावफलकावरती बघूया. सोमनाथचा शेवटचा बॉल तिसऱ्या ओव्हरमधील. यात मात्र पुन्हा एकदा खोदून काढायचा प्रयत्न, पुन्हा एकदा नाकाम ठरतोय फलंदाज फटका खेळण्यास. डॉट चेंडू येतोय. या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलक आपण पाहू शकाल गोळीबार मैदान इगतपुरी या संघाचे 31 आकड्यावरती. 21 वेळेस सोमनाथ या गोलंदाजानं चांगले धावा रोखलाय गोळीबार मैदान इगतपुरी या संघाचा. चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कर सज्ज होतोय जय बजरंग बाहुली या संघाकडून. रितेशचा पहिलाच बॉल चौथ्या ओव्हरमधील सामना करतोय संतोष. याच मात्र उडवलाय समोरच्या दिशेने, उंची गाठले, अंतर मात्र कमी गाठलाय. पुन्हा एकदा सुरेख झेल, 6वा झटका लागेल गोळीबार मैदान इगतपुरी या संघाला संतोषच्या स्वरूपात. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या ती मात्र 31. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते सोमनाथ. रितेशचा पुढील बॉल मात्र यावेळेस दूरवरती चेंडू फेकी केला, यावेळेस निर्धार चेंडू येईल. रितेश गोलंदाज डॉट चेंडू आपण पाहतोय. चौथ्या ओव्हरमध्ये देखील चांगली सुरुवात आपण पाहतोय जय बजरंग बाहुली या संघाचा. 4थं ओव्हर हाताळतोय रितेश. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसराही डॉट चेंडू येतोय. त्यात पाहिलं गेलं तर 3 डॉट चेंडू आपण पाहतो या ओव्हरमध्ये. पहिल्या बॉलवरती मात्र विकेट मिळवलं होता रितेश गोलंदाजांना. त्यानंतर पुन्हा बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू. यास मात्र पुन्हा एकदा पंच दर्शवताय वाईट चेंडू, खराब चेंडू. परंतु यावेळेस तडांपडकर निर्णय दिला गेलाय बाहुली या संघाकडून. बघूया, बॉल मात्र चेक केला जाईल. अंपायर डिसिजन, बॉलर मध्येच येतोय त्यामुळे चेंडू काही दिसत नाही. या पंचांचा निर्णय अंतिम, वाईट चेंडू. अवंतर एकदा मिळेल. संघाचा दाबाला पुढे सर केलं 32 आकड्यावरती. षटकातील पुढील बॉल मात्र पुन्हा एकदा गुडलेंचं चेंडू होता. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने उडवायचा प्रयत्न, पुन्हा एकदा फलंदाज मात्र बीट होतोय. 4 डॉट चेंडू आपण पाहतोय या ओव्हरमध्ये. सुंदर गोलंदाजी जय बजरंग बाहुली या संघाची. 4था जोर हाताळतो रितेश. एक मात्र धाव खर्च केले वाटच्या स्वरूपात. पुढील बॉल मात्र पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने फटका सजवला. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक यावर चेंडू आडला जातोय. एकच धाव मिळेली आहे. 1 धावेने मात्र संघाचा दाबाला पुढे सरकतो 33 आकड्यावरती. 4थ्या ओव्हरमधील मात्र शेवटचा बॉल शिल्लक.
रितेश गोलंदाजा सामने करेल अजय. तर मात्र पुरेपूर चेंडूचा अजयला सामना करायचा आहे. समोर अजूनही 7 चेंडू. अटॅकर चेंडू यावेळेस मात्र आडवे बॅटने जोरदार फटका दूरवरती क्षेत्ररक्षक चेंडू मात्र निघून जाईल. वन माऊस सीमा पार चौकार. हा येतोय अजयच्या बॅटमधून चौकार. या चौकाराने संघाचा दाबल पुढे सरकतोय 37 या आकड्यावरती. तर मात्र शेवटचा ओव्हर शिल्लक बघूया. शेवटचा ओव्हर कोण हाताळू शकतोय. जय बजरंग बाहुली या संघाकडून थोडीशी चर्चा केली जाते. बघूया शेवटचा ओव्हर कोण हाताळतोय. अजूनही मैदानाच्या आतमध्ये अजय आणि सोमनाथ. संघाचा दाबलक सध्याची घडीला 37 धावा जोडले गेला आहे. 6 विकेट आपण पाहतोय गोळीबार मैदान इगतपुरी या संघाचा. आपण पाहतोय क्वालिफायचा सामना आजच्या 4थ्या दिवसाला. गोळीबार मैदान इगतपुरी विरुद्ध जय बजरंग बाहुली. या ठिकाणा गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय सोमनाथ. संघासाठी 5वा आणि वैयक्तिक 2रा. पहिलाच बॉल. यावेळेस मात्र हलक्या हाताने खेळून काढायचा प्रयत्न करून त्यावेळेस बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. या निर्धार चेंडू होतोय. डॉट चेंडू आपण पाहू शकाल. अजूनही समोर 5 बॉल शिल्लक. परंतु यावेळेस सोमनाथ यांना कुठेतरी अजयला स्ट्राईक देणं खूप गरजेचं आहे. कारण शेवटचा ओव्हर चालू आहे. धावबलकावरती मात्र 37 धावा. यावेळेस चांगला धावा मिळवावे लागतील गोळीबार मैदान इगतपुरी या संघाला. मात्र फटका फसला. यावेळेस जेल उडाला. जेलची संधी. चेंडूखाली क्षेत्ररक्षक फलंदाज मात्र बाद होतोय सोमनाथ. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या ती मात्र 37. 7वा झटका लागतोय गोळीबार मैदान इगतपुरी या संघाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय प्रशांत. षटकातील पुढील बॉल मात्र उडवला. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मिस टायमिंग फटका. जेल उडाला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत चेंडू धरणीला दान होतोय आणि एकच धाव मिळेल गोळीबार मैदान इगतपुरी या संघाला. आणि नक्कीच या ठिकाणी या 3 चेंडूचा सामना करेल अजय. कारण अजयच्या मनगटामध्ये ती क्षमता आहे मोठे फटके खेळण्याच्या. बघूया या 3 चेंडूवरती किती धावा जोडू शकेल अजय हा फलंदाज. संघाचा दाबलक आपण पाहू शकाल 38 या आकड्यावरती. सोमनाथचा पुढील बॉल. मात्र पुन्हा एकदा खिसून काढलाय चेंडू. यावेळेस मात्र पुन्हा एकदा सर्कलच्या आतमध्ये ताकदीचं क्षेत्ररक्षण होतंय. थोडंसं मिसफिल्डिंग आणि यावेळेस एक धाव समाधान मानावं लागेल. या एक धावेने मात्र संघाचा दाबलक पुढे सरकतोय 39 या आकड्यावरती. अजूनही षटकातील 2 बॉल शिल्लक. सोमनाथ गोलंदाजाचा सामना करतोय प्रशांत. सोमनाथचा पुढील बॉल. सामना करेल प्रशांत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा टाकर चेंडू समोरच्या दिशेने फटका सजवला. एक धाव पूर्ण आणि 21 धाव समाधान मानावं लागतो. या एक धावेने मात्र संघाचा दाबलक आपण पाहू शकाल 40 या आकड्यावरती. तर मात्र शेवटच्या ओव्हरमधील शेवटचा बॉल शिल्लक सोमनाथ गोलंदाजाचा. सोमनाथने देखील सुंदर अशी गोलंदाजी हाताळवली. 5 चेंडू फेकी केले सध्याच्या घडीला. मात्र 5 धावा खर्च केल्या आणि 3 विकेट मिळून दिल्या या गोलंदाजांना 2 ओव्हरमध्ये. हेच मात्र यावेळेस चेंडू मात्र जाऊन अंगावरती आदळतोय आणि लेगबायच्या स्वरूपात एक धाव काढली गेले. या एक धावेने मात्र संघाचा दाबलक आपण पाहू शकाल 41 या आकड्यावरती. 42 धावांचं आव्हान यावेळेस जय बजरंग बाहुली या संघासमोर. 30 चेंडूमध्ये 42 धावा मिळवायच्या आहे. आजचा जर क्वालिफायचा विन संघ ठरायचा असेल तर बाहुली या संघाला 42 धावा चेस करावं लागतील विजय.
पहिलं ओव्हर हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय अशोक. सामना करतोय सोमनाथ. पहिलाच बॉल यावेळेस मात्र समोरच्या दिशेने उडवलाय क्षेत्ररक्षक आहे. चेंडू मात्र वन माऊस सीमा पार चौकार होतोय. या चौकाराने मात्र संघाचा दाबालक पुढे सरकतोय. 4 धावाने खातं ओपन होतोय यावेळेस पावली या संघाचा. पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल आकाश. सामना करतोय सोमनाथ. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचकडे अपील होती परंतु पंचांनी ती पेटाळून लावली. डॉट चेंडू होतोय. याच प्रकारे गोलंदाजी हाताळावा लागेल. गोळीबार मैदान या संघाला तर कुठेतरी या सामन्यामध्ये कमबॅक करू शकेल, कारण आव्हान मात्र खूप कमी आहे. षटकातील पुढील बॉल येस मात्र पुन्हा एकदा फुलटो चेंडू झेल उडालाय. सुरेख झेल फलंदाज बाद. पहिला झटका लागतोय जय बजरंग बाहुली या संघाला सोमनाथच्या स्वरूपात. सोमनाथ इन द डग आउट. 1 गडी बाद 4. बघूया न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रामा. अशोकच्या पुढील बॉल षटकातील तिसराच बॉल. सामना करतोय रामा. इस मात्र पुन्हा एकदा खोलवटामध्ये चेंडू पुन्हा एकदा खोदून काढायचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्काने या निर्धार चेंडू होतोय. डॉट चेंडू आपण पाहू शकाल अशोक या गोलंदाजा. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल अशोक. इस मात्र पुन्हा एकदा मिस टायमिंग फटका जेल उडाला होता परंतु त्यावेळेस जेल परंतु क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाही. या एक धाव मात्र वेगाने कंप्लीट होते. या एक धावने मात्र संघाचा दाबलक पुढे सर केला 5 आकड्यावरती. अशाच प्रकारे गोलंदाजी हाताळावा गेला. गोळीबार मैदान इगतपुरी या संघाच्या गोलंदाजाला तर कुठेतरी हा सामना मात्र विजय करू शकतील गोळीबार मैदान हा संघ. षटकातील पुढील बॉल येस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र पुन्हा येतोय बॅक टू बॅक. सॉरी मध्ये एक सिंगल धाव आली होती. यावेळेस पुन्हा येतोय डॉट चेंडू. दुसरा ओव्हर हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय रामदास. रामदासचा पहिलाच बॉल. मात्र पहिलाच बॉल कोलर टप्प्याचा चेंडू होता. पुन्हा एकदा फलंदाज मात्र बीट होतोय. डॉट चेंडू होतोय रामदास या गोलंदाजाचा. याच प्रकारे सुरुवात करावं लागेल प्रत्येक गोलंदाजाला. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या ती मात्र 5. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल रामदास. यावर मात्र पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने कटवायचा प्रयत्न. पुन्हा एकदा पंचकडे अपील. पुन्हा येतोय बॅक टू बॅक. दुसराही डॉट चेंडू. सुंदर गोलंदाजी यावेळेस गोळीबार मैदान इगतपुरी या संघाचा. दुसरं षटक हाताळतोय रामदास. सध्याची घडीला 2 चेंडू फेकी केलंय. दोन्ही चेंडू डॉट चेंडू आपण पाहतोय. षटकातील तिसराच बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल रामदास. सामना करतोय रामा. इस मात्र पुन्हा एकदा कोलंडामध्ये चेंडू. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. या बॅक टू बॅक तिसराही डॉट चेंडू येतोय. सर्कल मर्यादा समाप्त होते. या 9 चेंडूवरती जय बजरंग बाहुली हा संघ मात्र 5
रंग बावली या संघाला. षटकातील पुढील बॉल, चौथाच बॉल घेऊन जाईल रामदास, सामने करेल रामा. यावेळेस मात्र मिस टायमिंग फटका, जेल उडाला, जेलची संधी, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि यावेळेस मात्र अंडा पाव, सुरेख जेल, फलंदाज बाद. दुसरा झटका लागतोय जय बजरंग बावली या संघाला. रामाच्या स्वरूपात धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या ती मात्र 5. यावेळेस मात्र पुन्हा एकदा कमबॅक केलंय गोळीबार मैदान इगतपुरी या संघाने दुसऱ्या ओव्हरमध्ये. सामना करेल न्यू बॅटर रितेश. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या ती मात्र 5. सध्याची घडीला रामदास गोलंदाजांना 4 चेंडू फेकी केले, 4 चेंडू मात्र डॉट आपण पाहतोय. मात्र पुन्हा एकदा खोलंडाबाजू चेंडू, रितेश देखील बीट होतोय, हा देखील येतोय डॉट चेंडू, 5वा देखील डॉट चेंडू. मीडियम ओव्हर हाताळू शकेल का यावेळेस रामदास. सध्याची घडीला 5 चेंडू फेकी केलं, एकही धाव खर्च केली नाही आणि एक मोठा विकेट मिळवून दिलंय रामाच्या स्वरूपात रामदास गोलंदाजांना. शेवटचा बॉल दुसऱ्या ओव्हरमधील, सामना करेल रितेश. बघूया शेवटच्या बॉलवरती किती धावा येतील. हेच मात्र पुन्हा एकदा ग्राउंड फटका समोरच्या ऑफ साईडच्या दिशेने सर्कलच्या आतमध्ये यावेळेस ताकदीचं क्षेत्ररक्षण होतोय आणि बघता बघता एक धाव मात्र वेगाने कंप्लीट होते. पंचांचा इशारा येतोय ओव्हर समाप्तीचा. या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकाल जय बजरंग बावली या संघाने धावसंख्या मिळवली ती 2 गडी बाद 6. अजूनही 18 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता. या गोळीबार मैदान इगतपुरी या संघाकडून तिसरं षटक हाताळण्यासाठी कोण होतोय गोलंदाजी मार्कवरती. बघूया समोर 18 चेंडू आणि 36 धावा रोखायचे आहे गोळीबार मैदान इगतपुरी या संघाला. जर आजचा पॉल विन्स संघ ठरायचा असेल तरी या 36 धावा रोखाव्या लागतील. तसेच जय बजरंग बावली या संघाला जर आज सामना जिंकायचा असेल तर गोपाल आणि रितेश यांना एक चांगली साझेदारी करावं लागेल. या 36 धावा चेस करावं लागतील 18 चेंडूमध्ये. तर कुठेतरी आजच्या दिवसाला पॉनविल संघ ठरू शकेल बावली हा संघ. बघूया, परंतु सुंदर अशी गोलंदाजी आपण पाहतोय गोळीबार मैदान इगतपुरी या संघाची. पुणे एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय अशोक. संघासाठी तिसरा आणि वैयक्तिक दुसरा. पहिल्या ओव्हरमध्ये मात्र 5 धावा खर्च केल्या होत्या. यावेळेस बघूया किती धावा खर्च करतोय अशोकचा पहिलाच बॉल. याच मात्र समोरच्या दिशेनं फटका सजवलाय, ग्राउंड फटका, क्षेत्ररक्षक आहे, ताकदीचं क्षेत्ररक्षण होतं. यावेळेस मात्र एक धाव कंप्लीट आणि एक धाव समाधान मानावं लागेल. या एक धावने मात्र संघाचा दाबल पुढे सरकतोय 7 या आकड्यावरती. आणि नक्कीच या ठिकाणी जय बजरंग बावली आज संघ 1-1, 2-2 धावाने काही विजय ठरू शकत नाही. 1-1, 2-2 मोठे फटके खेळावे लागतील प्रत्येक ओव्हरमध्ये. गोपाल आणि रितेश या दोन्ही फलंदाजाला. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल अशोक, सामने करतो गोपाल. यावेळेस मात्र आडो बॅटने जोरदार फटका, चेंडू मात्र निघून जाईल हवाई सपार. हा येतोय षटकार गोपालच्या बॅटमधून. षटकाराच्या मदतीने संघाचा दाबल पुढे सरकतोय 13 या आकड्यावरती. तर मात्र कुठेतरी एक षटकार आपण पाहतोय लेट बाय थेट, पण येतोय षटकार गोपालच्या बॅटमधून. अजूनही 16 चेंडू आणि 29 धावा. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल अशोक. यावेळेस मात्र मिस टायमिंग फटका, जेल उडाला, जेलची संधी, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय राम. यावेळेस मात्र रामने केले चांगले काम, फलंदाज बाद. गोपाल इन द डगआउट. पुन्हा एकदा अशोक हे गोलंदाजांना कमबॅक करून दिलाय तिसऱ्या ओव्हरमध्ये. तिसरा झटका लागतोय जय बजरंग बावली या संघाला. अजूनही समीकरण 15 चेंडू आणि 29 धावा.
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये राजाराम नॉस्टॅकला आहे रितेश. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल अशोक. सामना करतोय राजाराम. यावेळेस मात्र पुन्हा एकदा खोलवटामध्ये चेंडू समोरच्या दिशेने ग्राउंड फटका एकदा पुन्हा दुसऱ्या दाबाचा प्रयत्न होईल का, परंतु यावेळेस तितकं चांगला असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. गोळीबार मैदान इगतपुरी या संघाकडून एकच धाव जोडली जाते. धावफलक होते एक धावाने संघाचा धावफलक पुढे सरकतोय 14 या आकड्यावरती. अजूनही 14 चेंडू आणि 28 धावा. आपण पाहतोय क्वालिफायचा सामना, मस्त सामना, तगडा सामना, खतरनाक सामना, अटकानेवाला सामना. गोळीबार मैदान इगतपुरी वसई. जय बजरंग बाहुली. यावेळेस मात्र पुन्हा येतोय सुरेख चेंडू, डॉट चेंडू. पुन्हा एकदा पंचकडे मात्र अपील आहे, परंतु पंचांनी ते पेटाळून लावले. यावेळेस तडापटकडे निर्णय आहे का? नॉट, नाही ना? यस. अजूनही 13 बॉल आणि 28 धावा. शेवटचा बॉल तिसऱ्या ओव्हरमधील अशोक या गोलंदाजाचा. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या ती मात्र 14. षटकातील शेवटचा बॉल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा उडवलाय. पुन्हा एकदा झेलची संधी. पुन्हा येते यावेळेस मात्र पुन्हा एकदा सुरेख झेल. फलंदाज मात्र बाद होतोय रितेश. बाहुली या संघाचा हिटमॅन रितेश इन द डगआउट. चौथा झटका लागतोय जय बजरंग बाहुली या संघाला. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या ती मात्र 14. त्या मात्र समीकरण 12 चेंडू आणि 28 धावा. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोळीबार मैदान इगतपुरी या संघाकडून अक्षय. 12 चेंडू आणि 28 धावा. आपण पाहतोय क्वालिफायचा सामना. यावेळेस गोळीबार मैदान इगतपुरी या संघाने देखील कंबरतोड गोलंदाजी करताना आपण पाहतोय. या 3 ओव्हरमध्ये मात्र 14 धावा खर्च केलाय आणि 4 विकेट मिळवलंय गोळीबार मैदान इगतपुरी संघाच्या गोलंदाजांना. परंतु यावेळेस 4था ओव्हर हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय आकाश. नक्कीच अक्षयकडे दिले होते, परंतु त्यावेळेस चेंज केलं आहे. गोळीबार मैदान इगतपुरी या संघाने अक्षयच्या हातामध्ये चेंडू ठेपलाय. आकाशच्या हातामध्ये चेंडू दिलाय यावेळेस 6 चेंडू फिकी करण्यासाठी. चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. दुखापत व्यतिरिक्त कोणताही टाइमपास करायचा नाही. समीकरण 12 चेंडू आणि 28 धावा. स्टॅगवरती आपण पाहू शकाल राजाराम. नॉस्टॅकले कृष्णा. यावेळेस प्रत्येक ओव्हरमध्ये मात्र 14 धावा मिळवावं लागतील जय बजरंग बाहुली या संघाला. तर कुठेतरी हा सामना विजय करू शकतील जय बजरंग बाहुली हा संघ. परंतु या ओव्हरमध्ये कुठेतरी चांगल्या धावा मिळवणं खूप गरजेचं आहे. तर कुठेतरी या सामन्यामध्ये जिवंत राहील जय बजरंग बाहुली हा संघ. 12 चेंडू आणि 28 धावा. आकाशचा पहिलाच बॉल 4थ्या ओव्हरमधील. सामना करतोय राजाराम. याच मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न. बॅटवरती चांगला चेंडू आला नाही. लेग साईडच्या दिशेने हलकाचं कट करून एकदा मात्र प्राप्त केले. या एकदा मात्र संघाचा धावफलक पुढे सरकतोय 15 या आकड्यावरती. अजूनही 11 चेंडू आणि 27 धावा. पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल आकाश. सामना करेल कृष्णा. 11 चेंडू आणि 27 धावा. यावेळेस मात्र उडवलाय समोरच्या दिशेने. पुन्हा एकदा उंची गाठले. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. फलंदाज मात्र बाद. 5वा झटका लागतोय जय बजरंग बाहुली या संघाला. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या ती मात्र 15. अजूनही 10 चेंडू आणि 27 धावा. एकही फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये टिकत नाही. जो जातोय तो ढगाच्या आसऱ्याला परतोय.
सुंदर गोलंदाजी यावेळेस गोळीबार मैदान इगतपुरी या संघाची कंबरतोड गोलंदाजी. आधी टीम मात्र डगआउटच्या आश्रयाला आपण पाहतोय. जय बजरंग बाहुली या संघाची धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या ती मात्र 15. अजूनही 10 बॉल आणि 27 धावा. पुन्हा एकदा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रकाश. पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल. सामना करेल प्रकाश. मात्र सफल झालाय. फलंदाज समोरच्या दिशेने उडवलाय. पुन्हा एकदा जिलची संधी आली. बॅक टू बॅक दुसरा विकेट मिळतोय. गोळीबार मैदान इगतपुरी या संघाला 6वा झटका लागतोय. जय बजरंग बाहुली या संघाला धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या ती मात्र 15. कंबरतोड गोलंदाजी यावेळेस गोळीबार मैदान इगतपुरी या संघाची सुंदर गोलंदाजी. एकही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये टिकत नाही. पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. काळू. समीकरण 9 चेंडू आणि 27 धावा. आता मात्र समीकरण अवघड होत चाललाय जय बजरंग बाहुली या संघाचा. एक मात्र अजूनही विश्वास असेल बाहुली या संघाला. राजाराम जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत नक्कीच धावा येतील. परंतु राजाराम देखील नो स्टॅकला स्टॅकवरती न्यू बॅटर काळू. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल आकाश. सामने करतोय न्यू बॅटर काळू. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मिस टायमिंग फटका. दूरवरती शतरक्षक एक धाव वेगाने कंप्लीट. आणि मात्र एकच धाव समाधान मानावं लागतं. या एक धावेने मात्र संघाचा दाबलक पुढे सरकतोय 16 या आकड्यावरती. अजूनही 8 चेंडू आणि 26 धावा. 8 चेंडू आणि 26 धावा. नक्कीच यावेळेस मोठा कमबॅक केलाय गोळीबार मैदान इगतपुरी या संघानं. खूप कमी धावांचं आव्हान होता. 42 धावा मात्र चेस करायच्या होत्या. परंतु जय बजरंग बाहुली या संघाच्या 6 विकेट आपण पाहतोय दाबलकेवरती. एक मात्र अजूनही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राजाराम. राजाराम आपल्या संघासाठी विजय मिळवून देऊ शकेल का? पुन्हा एकदा पंचकडा अपील. यावेळेस मात्र हलकाचं काट आणि विकेट. 7वा झटका लागतोय जय बजरंग बाहुली या संघाला. राजाराम देखील काही योगदान देऊ शकला नाही आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा नाखुश डगावच्या आश्रयाला परततोय राजाराम. तर मात्र समीकरण 7 चेंडू आणि 26 धावा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय अंकुश. परंतु यावेळेस अंकुश यांना कुठेतरी आपल्या संघाला खुश करायचं असेल तर या 7 चेंडूमध्ये 26 धावा चेस करावं लागतील. चौथ्या ओव्हरमधील शेवटचा बॉल घेऊन जाईल आकाश. सामना करेल अंकुश. 7 चेंडू आणि 26 धावा. यश मात्र यावेळेस सफल होऊन मारण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू होतोय. निर्धार चेंडू आपण पाहू शकाल. आकाश गोलंदाजा सुंदर गोलंदाजी यावेळेस हाताळवली आकाश गोलंदाजानं. तर मात्र समीकरण 6 चेंडू आणि 26 धावा. चार षटकार टोकावं लागतील तर कुठेतरी समीकरण सोपं होऊ शकतो जय बजरंग बाहुली या संघाचा. परंतु या ठिकाणी 7-8 नंबरचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सहा बॉल आणि 26 धावा. शेवटचा ओव्हर हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय अक्षय. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या ती मात्र 16. मात्र पहिलाच बॉल. यावेळेस मात्र चेंडू पडल्यानंतर चांगलं स्टन घेतलं या चेंडूने. डॉट चेंडू होतोय अक्षय या गोलंदाजाचा.
धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या ती मात्र 16. 5 चेंडू आणि 26 धावा. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल अक्षय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा सफल होऊन मारण्याचा प्रयत्न. यावेळेस पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसराही डॉट चेंडू होतोय, परंतु यावेळेस ताडा आंबेडकर निर्णय दिला गेला आहे. चेक केला जाईल, यावेळेस लगेचच निर्णय देखील कळला जाईल. वाईट चेंडू घोषित केलं जाईल. अवंतर एकदा मिळते. वाईटच्या स्वरूपात एक धावेने मात्र संघाचा दाबलक पुढे सरकतोय 17 आकड्यावरती. अजूनही 5 चेंडू आणि 25 धावा. षटकातील पुढील बॉल मात्र पुन्हा एकदा हलक्यातने खेळून काढलाय लेग साईडच्या दिशेने. एक धाव मात्र वेगाने कंप्लीट. या एक धावेने संघाचा दाबलक पुढे सरकतोय 18 आकड्यावरती. अजूनही 4 चेंडू आणि 24 धावा. 4 षटकार टोकावं लागतील या 4 चेंडूवरती. अक्षयचा पुढील बॉल मात्र आडवे बॅटने खेळायचा प्रयत्न. यावेळेस मात्र वाईट घोषित केलंय पंचांना. अवंतर एकदा मिळतंय. वाटच्या स्वरूपात एक धावेने संघाचं दाबलं पुढे सर केलंय 19 आकड्यावरती. जय बजरंग बाहुली या संघानं 2 सामने मात्र चांगल्या प्रकारे खेळून काढले होते, चांगले विजय मिळवले होते, परंतु यावेळेस क्वालिफायच्या सामन्यामध्ये काही खास फटकेबाजी करू शकलं नाही. पराभूतच्या दिशेने यावेळेस दुखताना आपण पाहतोय जय बजरंग बाहुली हा संघ. त्या मात्र समीकरण अवघड आहे. 3 चेंडू आणि 22 धावा. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल अक्षय. सामना करतोय कृष्णा. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू मात्र अंगावरती जाऊन आदळलाय. डॉट चेंडू होतोय. समीकरण 2 चेंडू आणि 22 धावा. पुरेपुरा 99% मात्र सामना गोळीबार मैदान इगतपुरी या संघाकडे झुकलेला आहे. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. 22 धावांची आवश्यकता. अक्षयचा पुढील बॉल मात्र पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर खालच्या खाली राहिला. यावेळेस पुन्हा येतोय डॉट चेंडू. आता मात्र समीकरण 1 चेंडू आणि 22 धावा. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या ती मात्र 20. शेवटचा बॉल 22 धावा. मात्र फटका सजवला आहे समोरच्या दिशेने, परंतु यावेळेस चेंडू हाडला जातोय आणि याचा बॉलविन संघ ठरलाय तो गोळीबार मैदान इगतपुरी हा संघ. विजयी झालेल्या संघाचं अभिनंदन, पराभूत झालेल्या संघाचे गोड गोड कौतुक.